ऐका महिमा आवडीची बोरे खाय विल्लनीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फक्के मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला नमने उचिष्ट अथवा थोडे तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनाद्यत्रय जननी देवाचिया ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी परमपूज्य आदरणीय भक्तिपरायण प्रातस्मरणीय गणोरे बाबा यांच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा नाम सोहळा आणि त्या नाम सोहळ्यातील आजची कीर्तनरूपी सेवा आमचे आदरणीय परमपूज्य माजिरे भाऊसाहेब आणि राहुल भैया इंगोले यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. गणोरे बाबांच्या सर्व भक्त मंडळींच्या वतीनं सर्व कारभारी मंडळीच्या वतीनं आणि मर्जीनं आदरणीय अण्णांच्या मर्जीनं आयोजित केल्या गेलेल्या या नाम सोहळ्यामध्ये सेवा माझ्याकरता बाबांच्या चरणकमलाची सेवा मिळाली आहे. मी माझं भाग्य समजतो आणि जशी घडेल तशी सेवा करण्याचा यथामती यथावकाश प्रयत्न करतो. कीर्तनाला निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून एक भक्तिशास्त्रातलं विशेष आश्चर्य प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. कोणता आश्चर्य सांगणारा अभंग कोणता आश्चर्य सांगणारा अभंग आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भगवान परमात्मा उष्ट खातो. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची. भगवान परमात्म्यांनी उष्ट खाल्लं म्हणून असं वर्णन केलेलं आहे. आता हे जगद्गुरु तुकोबरायनं भगवंताचं वर्णन केलंय का स्तुती केली
का भगवान परमात्म्याचं वाभाड काढलंय, का उट्ट काढलंय, का भगवान परमात्म्याच्या वर्मावरती बोट ठेवलंय, याचं आपल्याला चिंतन पाहिजे. कारण का उष्ट खाणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण नाही. तुम्हाला असं कधी पाहायला मिळालं का की लोकांचं उष्ट खाणाऱ्या माणसाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं? यांनी जन्मच्या जन्म पिढ्यांची पिढ्या ह्यांच्या वंशजानं उष्ट खाल्लं, 7 पिढ्या यांनी उष्ट खाल्लं म्हणून यांना नोबेल पारितोषिक मिळालं. उष्ट खाणं म्हणजे निकृष्ट दर्जाचं जीवन आहे. उष्ट खाणं हे मोठेपणाचं नाही. एक तर उष्ट खाणं जरा महाराष्ट्राच्या परिभाषेत जर बोलायचं ठरलं तर बेशरम काम आहे. उष्ट खाणं म्हणजे संयुक्तिक गोष्ट नाही. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये दुसऱ्याच्या उष्ट्यावर जगणाऱ्याला खरकटे म्हणते. काय शब्द आहे? खरकटे. शिवे ही एक प्रकारची. त्याचं वर्म काढून बोलणं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याकडं संस्कृत मध्ये उचिष्ठ म्हणतात, मराठीमध्ये उष्ट म्हणतात, ग्रामीण भाषेमध्ये त्याला वंदड म्हणतात, त्याच्यापेक्षा खालच्या भाषेमध्ये खरकट म्हणतात आणि त्याच्यापेक्षा खालच्या भाषेत रंधन म्हणतात. एवढे उष्ट्यासाठी शब्द आहेत. आणि असं जर असेल तर समाजामध्ये उष्ट खाणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा नसते. समाजामध्ये उष्ट खाणाऱ्या माणसाचा आदर्श नसतो. समाजामध्ये उष्ट खाणाऱ्या माणसाचा कुठल्याही प्रकारचा शब्द पाळला जात नाही. नीचाती नीच लक्षण म्हणजे उष्ट खाणं आहे. आणि उष्ट खाणं जर नीचाती नीच लक्षण असेल तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या उष्ट्याचं वर्णन करतात. म्हणजे तुकोबाराय देवाचं मोठेपण गातात, स्तुती गातात. का तुकोबारायचे वाभाडे काढून तुकोबारायचं देवाबरोबर काही भांडण झालेलं आहे म्हणून तुकोबाराय देवाला खाली बघावं असं त्याचं वर्म काढून बोलतात. बरं, जगद्गुरु तुकोबारायचा विचार केला तर असं कधी ते देवाला बोलणार नाही. त्यांचा गुन्हा केलेल्या माणसाला सुद्धा ते वावग बोलत नाहीत. त्यांच्या मुख कमलातून वाईट शब्द येणारच नाही. मग जगद्गुरु तुकोबारायचं मानस नेमकं काय आहे? कशा करता देवाच्या उष्ट्याचं वर्णन केलं? बरं, दुसरी गोष्ट जर विचार केला तर देवानं तरी उष्ट कशामुळं खावं? त्याला अन्न मिळत नाही का? सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे. तुम्हाला आम्हाला खाऊ घालणारा आहे. पोषितो जगाशी एकला तो. जगाचं पोषण करतो महाराज, म्हणून त्याला विश्वंभर अशी पदवी दिलेली, नाव दिलेले. विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी नये अनुमानाशी वेदशास्त्रा. तुमचं आमचं भरण पोषण करणारा महाराज. आणि त्याला कधी अन्न मिळालं नाही का? उष्ट कशामुळं खाल्लं? खरकट का खाल्लं? त्यातली त्यात पुन्हा दुसरा शब्द आहे उष्टावळी. उष्टावळी शब्द आहे. कशी उष्टावळी शब्द आहे?
तर राजा धर्माच्या घरी उचिष्टती फळे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी अर्जुनाचे घोडे धुतले आणि राजा धर्माच्या घरी उष्टावळी काढल्या. हो, त्यांनी नुसत्या नाही महाराज, तर भगवान परमात्म्यांनी एक जणाचं उष्ट खाल्लं नाही, तर पंगतच्या पंगत बसलेल्या लोकांचं उष्ट खाल्लं. मला असं वाटतं त्या गोपाळाचं वर्णन करत असताना सांगितलं, खाय त्यांची उष्टावळी. हो, त्यांची उष्टावळ खाल्ली महाराज त्यांनी. बर, काही लोकांना पिढ्यांजात सवय असते दुसऱ्याचं उष्ट खायची, त्याच्याबद्दल लाज बी वाटत नाही. भगवंताचा जर विचार केला तर कृतयुगाच्या ठिकाणी बळीराजाच्या दारामध्ये द्वारपाळ झाला आणि बळीराजाचं उष्ट खाल्लं महाराज. त्रेतायुगामध्ये उचिष्टती फळे खाय भिल्लटीची उचिष्टती फळे खाय भिल्लटीची भाविकाचे काज अंगे देव करी काढी धर्मा घरी उचिष्टती आणि उचिष्टती फळे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा. भिल्लनीचं उष्ट खाल्लं. जाता जाता क्षमा मागून बोलतो, पाठीमागच्या 150 वर्षापूर्वी उच्च वर्णीयाचं खालच्या वर्णीय लोक उष्ट खात होते. पण असं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही की उच्च वर्णीयानं खालच्या वर्णाचं उष्ट खाल्लं. भगवान रामचंद्र प्रभू सूर्यवंशातले होते आणि सूर्यवंश म्हणजे उच्च कुळातले होते आणि भिल्लीन म्हणजे वनवासी जमातीतली, भटक्या जमातीतली आणि खालच्या दर्जाच्या भिल्लनीचं उष्ट वरच्या उच्च वर्णीयानं खाणं शोभा देत होता. बळीराजाच्या दरबारातलं कृतयुगात खाल्लं, त्रेतायुगामध्ये भिल्लिनीचं खाल्लं. तुम्ही बारकाव्यानं जर विचार केला तर दुसरी गोष्ट, स्त्रीनं पुरुषाचं खाल्लं तरी चालेल, पण पुरुषानं स्त्रीचं उष्ट खाणं पूर्वीच्या काळामध्ये जमत नव्हतं, आता जमू शकतं. म्हणून एक बिस्किट दोघा जणांनी तोडून खाल्लं तरी चालतं, पण त्या काळामध्ये बरं ठीक आहे नवरा बायकोचा असू द्या, पण भिल्लीन काय रामाची बायको नव्हती.
बर तिचा बारकाव्यानं विचार केला तर तिनं किती दिवसापूर्वी आंघोळ केली होती, तिच्या दातावरती मळ किती आलेला होता, मग भिल्लिनीचं उष्ट देवानी का खाल्लं, जगद्गुरु तुकोबारायला नेमकं काय म्हणायचं आहे प्रश्न पडला. आणि वारकरी संप्रदायाला आतापर्यंत न सुटलेला प्रश्न आहे. त्यानंतर द्वापार युगाच्या ठिकाणी गोपाळांचं उष्ट खाल्लं, गवळीयाची ताक पिरे आणि कोण पोरे चांगली. महाराज ते गवळ्याचे लेकर यादव कुळातले भगवान परमात्मा आणि गवळ्याचे लेकर म्हणजे खालच्या कुळातले. आता हे उघड बोलता येत नाही, पण बारकाव्यानं विचार केला तर बर ते लेकर बी काय पवित्र नव्हते. होय, गोपाळाच्या लेकरांनी जर इकडून शेंबूड वाढला तर उजवा कालवा, इकडून वडला तर डावा कालवा. भाया सगळ्या निवर झालेल्या शेंबडानं. पुन्हा नंतर ह्या बाया भिजल्यानंतर हे पुढचं शर्ट शेंबूड पुसायला, आणि महिना महिना ते धुतलेलं नसल्यामुळे वाळल्यानंतर जर उभं केलं तर काठी उभी राहिल्यासारखं शर्ट उभं राहायचं. आणि अशा शेंबडाच्या लेकराच्या उष्ट खायचं म्हणल्यानंतर आणि आम्ही उष्ट खाल्लेल्या देवाची भक्ती करायची म्हणल्यानंतर अवघडच गोष्टी झाल्या ना. कशा करता काल्याचं कीर्तन नाही, पण सांगतो. एके दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याच्या एका मित्रानं आईनं त्याला ताक दिलं आणि दिल्यानंतर ताक थोडंच राहिलं होतं. त्यांनी घोट घेतल्याबरोबर इतकं उत्कृष्ट ताक पाहिलं आणि विचार केला की इतकं चांगलं झालेलं ताक जर कृष्णाला अर्पण केलं, दिलं तर किती चांगलं होईल. मग तोंडामध्ये गुळणी होती. आईला विचारलं शिल्लक आहे का. आईनं तो मोरवा गाडगं दाखवलं, त्याच्यात काही नाही. मग आता काय करायचं, कृष्णाला तर दिलं पाहिजे. आणि त्या कृष्णाला सोडून जर आपण खाल्लं तर सुदामदेव ब्राह्मणाला दारिद्र्य आलं, म्हणून मित्राला सोडून खाऊ नये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजा हो, मित्राला सोडून कधी खाऊ नये आणि भावाला सोडून कधी खाऊ नये. तुमच्याकडे असलेली गोष्ट भावाला अवश्य वाटून द्या. आणि जर भावानं एखाद्यानं दाबून ठेवलेली गपचिप ठेवलेली वस्तू असेल, तुम्हाला माहिती नसेल तर मागू नका. माझ्या कीर्तनातलं एक वाक्य ऐका. भावानं जर चोरून ठेवलेलं असेल तर मागू नका, आणि तुमच्याकडे जर राहिलेलं असेल तर भावाला सोडून खाऊ नका. जगामध्ये तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. नियती त्या भावामध्ये कधीच वितुष्ट निर्माण करणार नाही. म्हणून भावाला सोडून मित्राला सोडून खाऊ नये. आपल्या लेकरा बाळाला सोडून चोरून खाऊ नये. आपल्या धर्मपत्नीला सोडून खाऊ नये. शास्त्र आहे. त्या गोपाळानं त्या मुलानं विचार केला की हे ताक देवाला दिलं पाहिजे. तेवढीच त्याची समज पळत गेला तोंडामध्ये ताकाची गुळणी घेऊन. बाहेर यशोदा मैया होत्या. तोंडात गुळणी असल्यामुळं यशोदेला सांगता येईना की कृष्ण कुठे म्हणून विचारलं. खून केली. पावा वाजवणारा मोराचं पीस असलेला कुठे म्हणल्याबरोबर यशोदेनं झोपलाय म्हणून सांगितलं.
पळत पलंगापर्यंत गेला आणि गेल्यानंतर कृष्णाला हलवलं, उठवलं. कृष्ण भगवान परमात्म्याने डोळे उघडल्याबरोबर उठ उठ म्हणल्याबरोबर कृष्ण उठून उभे राहिले. पण आता ते गोपाळाचं लेकरू बारीक होतं, कृष्ण थोडं उंचीला जास्त होते, म्हणून तोंडात गुळणी टाकता येणार, म्हणून त्यांनी सांगितलं खाली बस, बसवायला लावलं आणि खून केली, तोंड मोठं कर. आणि तोंड मोठं केलं कृष्ण परमात्म्यानं आणि तोंडावरती तोंड ठेवलं. महाराज बाटलीनं दुसऱ्या बाटलीमध्ये पाणी ओतल्यासारखं ताकाची गुळणी कृष्णाच्या तोंडामध्ये टाकली आणि कृष्णाच्या तोंडात टाकल्याबरोबर त्या लाळीसह वर्तमान. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किती लाख रुपये दिले म्हणजे दुसऱ्याची लाळ तुम्ही तोंडात घेऊ शकता. कृष्ण भगवान परमात्म्याने ती गुळणी घेतली आणि गिळल्याबरोबर कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागले की ज्याच्यासाठी मी जन्माला आलो, अवताराला आलो, ते फळ मला मिळालं. म्हणून ढळाढळा अश्रू व्हायला लागल्याच्या नंतर त्या गोपाळानं कृष्णाला विचारलं, का रे माझं उष्ट खाल्ल्यामुळं तुला वाईट वाटलं का? कडकडून मिठी मारली. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, माझ्या अवताराचं फळ मला मिळालं बाबा, माझ्या अवताराचं फळ मला मिळालं. म्हणून कृष्ण भगवान परमात्मा डोळ्यातून अश्रू गाळू लागले. महाराज काय आहे उष्टावळीमध्ये? कशा करता गोपाळाचं उष्ट खाल्लं कृष्ण परमात्म्यानं? आणि माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तरी हे देवाचं वाभाड कशा करता समाजाच्या पुढे काढलं? एखाद्याचं वर्म समाजाच्या पुढे सांगणं दोष असतो. मग जगद्गुरु तुकोबरायला दोष निर्माण झाला का? काय कारण आहे, काय अवस्था आहे, काय व्यवस्था आहे? विठ्ठल विठ्ठल हो थोडस मागे. कशा पद्धतीनं आणि कलियुगाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने पुन्हा त्याच पद्धतीनं नामदेवराय शिंप्याच्या कुळातले असताना सुद्धा महाराज नामदेवरायचं उष्ट खाल्लं. नामयाचे पाटी चाले केसी राजा, नामयाच्या पाटी चाले केसी राजा, नामयाचे पाटी चाले केसी राजा, राघवया रज चरणीचे, राघवया रज चरणीचे, राघवया रज चरणीचे. आता रज शब्दाचा अर्थ उष्ट आणि रज शब्दाचा अर्थ माती. नामदेवरायांनी तीर्थयात्रा केल्याच्या नंतर त्याचं उद्योपन झालं आणि भगवान परमात्म्याने नामदेवरायच्या ताटामध्ये जेवले महाराज. म्हणून त्या काळात ब्रह्मवृंदाने देव बाटला, म्हणून देवाचं प्रायश्चित्त केलं. प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लेलं आहे. म्हणून परंपरा त्यांची उष्टी असल्यामुळं कदाचित जगद्गुरु तुकोबारायनं त्यांचं वर्णन केलं असेल, पण हे वर्णन मोठेपणाचं नाहीये. बारकाव्यानं बघा, उष्ट खाणाऱ्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. उष्ट खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्याचे दोष आपल्याला प्राप्त होतात. उष्ट खाल्ल्यानंतर त्याची साडेसाती आपल्याला येते. उष्ट खाल्ल्याच्या नंतर त्याचे रोग आपल्याला जडले जातात. उष्ट खाल्ल्यानंतर त्याचे वाह्यात संस्कार आपल्याला प्राप्त होतात. मग एवढ्या गोष्टी जर उष्ट्यानं होत असतील तर जगद्गुरु तुकोबारायनं देवाच्या उष्टावळीचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कशा करता?
हो, ऐका महिमा आवडी. बर, देवानं खाल्लं तर उष्टी बोरं खाल्ले, निदान खाल्लं तर आपल्याकडे व्यवहारात मन आहे की तुपासाशी उष्ट खावं म्हणून. तूप असेल तर काय हरकत नाही बाबा, उष्ट का खाणं व्हायला. पण बोरं म्हणजे काय ना मिळती गोष्ट. बर, हल्लीच्या काळात कलम केलेले बोर आहेत, ते मोठमोठाले बारीक बोर, ऍपल बोर. हो, एवढं ते ऍपल बोर खायचं म्हणल्यावर बोरच व्हायचं का? हे कोणत्याच चवीचं नाही, रंगाला चांगलंय पण चवीचं नाही. पण काय करावं, सध्या बिनचवीच्याच गोष्टीला प्राधान्य आलेलं आहे. सध्या बिनचवीच्याच गोष्टी जास्त मोठेपण वापरल्या जातात. हल्लीच्या काळातला जमानाच असा आहे. म्हणून स्टँडवर गेला तर झुणका भाकरी 1 रुपयाला, संडास 2 रुपयाला. भाकरीपेक्षा परसाकडीलाच भाव जास्त झाला. खरं म्हणजे भाकरीला भाव पाहिजे, पण भाकरीला किंमत कमी. तुम्ही अजून मी बघा, गोष्ट तशा गोष्टीचे झालेले आहेत. हो, हलक्या गोष्टीला जर सिनेमाची नटी आली तर म्हातारे सुद्धा दम खात नाहीत, आणि कीर्तनाला जागा रिकामी राहते. कीर्तनकाराच्या पुढंच ते बी अवघडच गोष्ट आहे. हो, याच देशाचं पाणी, फुकटचं पाणी, पण बाटलीत आलं की त्याचे 20 रुपये होते. ऐका, हो, 20 रुपये लिटरनं पाणी विकतं, आणि 20 रुपयापेक्षा कमी लिटरनं दूध विकतं, आणि त्याच्यापेक्षा ज्याच्यामध्ये ताकद नाही ती दारू त्याच्यापेक्षा जास्त विकते. काय आहे, समाजामध्ये टाकाऊ गोष्टीला किमती जास्त. मला बाकीचा भाग सांगायचा नाही. मग बोरं खाल्ले देवानं, त्याला भुलून खाता येत नव्हते का? बर, लक्ष्मण सेवेसाठीच होते, आण म्हणले असते तर लक्ष्मणानं आणले असते. पण भिल्लिनीचे बोरं का खायचे? ते बी उष्टे का खायचे? तिनं कुरतडलेले. काय वर्म आहे, आतापर्यंत वारकरी संप्रदायाला न सुटलेलं कोड आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो उष्ट कसं कसं होतं, उष्ट होण्याचे काय काय कारण आहेत तुम्हाला सांगतो. घरामधून जर ताट वाढून आणलं आणि त्या बाईनं ज्याचं ताट त्याची त्याला गेलं तर ठीक, नाहीतर हे हो एक जणाच्या नावानं करायचं आणि ते ताट वाढणारानं दुसऱ्यालाच वाढायचं, उष्ट होतं महाराज. म्हणून आपल्याकडं पद्धत वाढण्याची अशी आहे की ताट रिकामं वाढायचं, मिठापासून सुरुवात करायची आणि तुपानंतर शेवट करायचं. पण आता बदल झाला, ताट वाढून आणले जातात, आणि ताट वाढून आल्यानंतर ताट माणसं खातात, पण ते एकमेकाला जर गेलं तर उष्ट होत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जर खोटं वाटत असलं तर एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्या 10व्याला 13व्याला नैवेद्य दाखवला जातो.
मग त्याचा हातामध्ये नैवेद्य घेऊन जर गेलात तर स्मशानभूमीत गेल्यानंतर किती बी भुका लागलेला माणूस असेल तर त्याचं उष्ट खातो का ते ताट, त्याचं ताट? कारण ते त्याच्या नावानं केलेलं आहे, ते उष्ट झाले. आणि उष्ट शक्यतो कुत्रा आणि कावळा खात असतो. कुत्र्यानं उष्ट खायचं असतं, माणसानं नाही. म्हणून कुत्र्याचं आणि कावळ्याचं उष्ट खाऊ नये. नवे नवे त्यांची नजर सुद्धा लागू नये. म्हणून कुत्र्यानं त्या ताटाला पाहिलं जातं, ज्या अन्नाला पाहिलं जातं ते उष्ट होतं. म्हणून कुत्रं दारात आलं की त्याला तुकडा टाकीत जात जाऊ. पण काही काही कुत्रे टाकीत नाहीत, त्याला काय केलं पाहिजे? मी हे जे बोललो ते कशा करता बोललो? कुत्र्याला जर दारात तुम्ही तुकडा नाही टाकला तर ते कुत्र जाता जाता सांगतो की पुढचा जन्म तुझा माझ्याच भावकीत होणार आहे. म्हणून कुत्र्याच्या नजरेचं खाऊ नये. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, पदरचं खावं पण नजरचं खाऊ नये. म्हणून दुसऱ्याच्या नजरेचं खाऊ नये. श्रीमंत माणूस जरी असला आणि जेवायला जर बोलवलं आणि त्याच्या अगोदर जर गरीबाला वाढलं, श्रीमंताला पाठीमागं ठेवलं आणि त्याला राग आला आणि त्यांनी जर त्या अन्नाकडे पाहिलं तर ते अन्न दूषित होतं. भूक लागलेल्या माणसाला जर वेळेला नाही दिलं आणि त्याचं मन अन्नावरती गेलं तर ते अन्न दूषित होतं. त्यानंतर ताटामध्ये वाढलेलं असेल आणि त्यांनी खाल्लं बी जरी नसेल तरी सुद्धा त्या ताटातलं काढून ठेवलं की ते उष्ट होतं. त्यानंतर डाव्या हातानं घेतलं तर पुन्हा उष्ट होतं. उष्ट होण्याच्या पद्धती खूप आहेत. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उष्ट होण्याचे प्रकार खूप असल्यामुळं कधी बी दुसऱ्याच्या नजरेचं खाऊ नये. म्हणून त्याच्याकरता पूर्वीच्या काळात म्हण होते की आपलंच खायचं पण मांडीआड करून खायचं. लोकांचं नजरेचं खाऊ नये. पण आज प्रतिष्ठा झालेली लोकांनी खूप वेळेस पाहिलेलंच खाण्याची पद्धत आहे आणि चव्हाट्यावर खाण्याची पद्धत आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्राचा धर्म सांगतो पुरुषाचं खाणं आणि बाईचं न्हाणं झाकून असावं लागतं. पण आज रोजी तसं राहिलं नाही. बाईचं न्हाणं चव्हाट्यावर आलं आणि पुरुषाचं खाणं चव्हाट्यावर गेलं. त्याच्यामुळं आदर्श संपला महाराज. म्हणून आपलंच खायचं पण मांडियाड करून खाण्याची पद्धत होती. का तर त्याच्यावरती नजरा गेल्या तर नजर गेल्याबरोबर ते उष्ट होतं. आणि उष्ट झाल्याच्या नंतर ते जर खाण्यामध्ये आलं तर ज्याची नजर गेली त्याचं पाप, त्याचा दोष, त्याचे संस्कार ते अन्नामध्ये होतात आणि आपल्याला त्या अन्नाचे प्रदूषित अन्नाचा उपभोग आपल्याला घेण्याची पाळी येते. पण दुसऱ्याचं कर्म विनाकारण उष्ट खाल्ल्यानंतर आपल्याला भोगायची वेळ येते. मग कृष्ण भगवान परमात्म्याने का खाल्लं? प्रश्न तोच आहे. उष्ट बऱ्याचशा गोष्टीनं होतं. मी हे जर उष्ट सांगत गेलो तर लोक म्हणते ह्या उष्ट्याला कोणी बोलविलंय. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, कीर्तनकार सुद्धा उष्टच खात असतो. आणि ते बी कीर्तनकार नुसता उष्ट खात नाही तर लोकांनी वाकलेलं खात असतो. तुम्हाला वाईट वाटल, लोकांचं वाकलेलं कीर्तनकार खातो, नुसतं उष्ट नाही तर वाकलेलं खातो. म्हणून कीर्तनकाराला वाकता म्हणते. काय म्हणते? वाकता. कारण आळंदीमध्ये आम्ही आमच्या गुरुजीचं उष्ट खाल्लं. त्यांच्या तोंडातून आलेले शब्द उष्टे नाहीत का? थुंक्याला चिटकून, जिभेला चिटकून त्यांचे शब्द येतात आणि मग
मग ते उष्ट खाल्लं जातं, ग्रहण केलं जातं. असं समजायचं नाही की तोंडानेच उष्ट खाल्लं जातं. कधी कधी कानानंही उष्ट खाल्लं जातं, कधी कधी डोळ्यानंही उष्ट खाल्लं जातं. अनेक लोकांना जे सौंदर्य पाहिलेलं आहे त्या सौंदर्याकडे टक लावून बघणं म्हणजे उष्ट खाणं महाराज. शास्त्र असं आहे, अनेकांनी ज्या फुलाचा वास घेतलेला आहे ते फुल जर आपण हुंगलं तर आपण त्याचं उष्ट खाल्ल्यासारखं, उष्ट ग्रहण केल्यासारखं होतं. म्हणून देवाला फुल, हुंगलेलं फुल वाहत नाही. जसं ताजं काढलं तसं देवाला वाहावं लागतं. आणि देवाला वाहिलं तरी ते निर्माल्य होतं, ते पवित्र राहत नाही. म्हणून देवासारख्या पवित्र असलेल्या व्यक्तीला सुद्धा वाहिलेलं पुष्प जर उष्ट होतं तर माणसाला गळ्यात घातलेला हार, हो, लग्नामध्ये एकच हार 50 जणाला असतो. आणि पुन्हा फुगते शर्ट फाटूस तर हार घातला मला. किती किती कशा कशा पद्धतीनं सांगता येईल. मी तुम्हाला सांगत गेलो तर रात्रभर या उष्ट्याचा विषय संपणार नाही. इतका उष्ट्याचा अभ्यास आहे. आणि एवढा अभ्यास करण्याकरता बी उष्टच खावा लागतो, त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाहीत महाराज. आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. हो, आली मुखा वाटे अमृत वचने. म्हणून संतांच्या दारातलं सुद्धा उष्ट कधी कधी खावं लागतं. गुरुजीच्या मुखातून निघालेले शब्द हे उष्टे असतात महाराज. म्हणून व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण. हो, कानानं उष्ट, तेथे राम नाम होईल श्रवण, आणि घडेल भोजन उचिष्ठाचे. हो, त्यांच्या घरी खाल्लेलं म्हणजे कानानं ग्रहण केलेलं उष्ट असतं. म्हणून त्याच्याकरता उष्ट्याचे प्रकार खूप मोठे, खूप मोठे. रात्र मला सांगत बसायचं नाहीये. पण भगवंतानी उष्ट का खावं आणि जगद्गुरु तुकोबारायनं त्याचं वर्णन का करावं. पण जगद्गुरु तुकोबारायला कोणी विचारलं होतं का? मग न विचारता सांगणं सुद्धा उष्टच असतं महाराज. कोणी विचारलं तर सांगितलं तर ठीक आहे, आणि कोणी न विचारता डायरेक्ट बोलायला सुरुवात केली तर ते उचिष्ट होतं. म्हणून मी आपल्याला खूप चिंतनीय बाबी सांगू शकतो. मग देवानं उष्ट खायचं काय कारण आहे, कशा करता खाल्लं, जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करण्याचं कुणी सांगितलं तुकोबारायला? बरं, सांगितलं का की तुम्ही असं वर्णन करा. अहो, देवाचं वर्णन करायचंय तर त्याला त्याच्या रूपाचं किती वर्णन आहे, त्याच्या गुणाचं किती वर्णन आहे, हो, त्याच्या औदार्याचं किती वर्णन आहे. देवाच्या ठिकाणी हजारो गुण आहेत ना. गुणाची उधळण करावी का अवगुणाची? म्हणून तुकोबारायचं मानस काय, शास्त्र काय आहे हे आपल्याला बारकाव्यानं बघायचंय महाराज. म्हणून तुकाराम महाराजांनी उष्ट का खाल्लं देवानं, हे महाराष्ट्राला पडलेलं कोडं सोडवण्यासाठी तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. लोकाला समजावं म्हणून हा अभंग लिहिलेला आहे. आता त्याच्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. उष्ट कुणी खावं, कुणाचं खावं, शास्त्र आहे. क्षमा मागून बोलतो मी. पत्नीनं पतिराजाचं उष्ट खावं. उष्ट खायला हरकत नाही, कारण पतिराजाच्या पासून प्राप्त झालेला मुलगा हा पित्याचा उष्ट असतो आणि ती पत्नी ग्रहण करते. म्हणून पतिराजाचं उष्ट पत्नीनं खायला हरकत नाही. पण त्याच्यातला एक बारकावा सांगतो. पत्नीनं अन्न खात असताना त्याच नवऱ्याचं उष्ट खावं, तो माळकरी असेल तर. नाही तर ते रश्याचं गिराईक यसरावरला असा असेल तर तिनं त्याचं उष्ट कधी जन्मात खायचं नाही. एक दुसरी गोष्ट, तिनं खायचं जरी ठरलं तर तिची इच्छा असेल तर खायचं.
तिची इच्छा नसेल तर तुम्ही कीर्तनात ऐकून दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करता. हे खाल्लं पाहिजे उष्ट तू म्हणून, तिची मर्जी पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा देत असताना तुमच्या ताटामध्ये अचानक जास्त पडलं आणि ते खरकट वायाला चाललेलं आहे आणि घरामध्ये शिल्लक नाही, त्यावेळेस पत्नीनं खायचं. हो, रोज खायचं नाही. हो, मालक आहे तर म्हणून पातिव्रत्य दाखवायचं म्हणून त्याचं चघळ खात बसायचं नाही. अहो, गाई सुद्धा खात नाहीत बैलाची चिपाट. मग ह्याच्या चिपाट कशा करता खायची? शिल्लक उरलेले. हो, त्यांनी जर शिल्लक राहिलेलं नसेल घरामध्ये आणि अचानक जास्त पडून जर त्याला भूक कमी असेल आणि तिची इच्छा असेल तर खायचं. म्हणून भगवान परमात्म्याने का खाल्लं तर पहिला नियम आहे, बायकोनं नवऱ्याचं उष्ट खावं. हा नियम असल्यामुळं भगवान परमात्मा बायको असतो आणि भक्त हा नवरा असतो. म्हणून नवऱ्याचं उष्ट खाल्लं. ज्ञानेश्वरी वाचा, तो वल्लभूमी कांतू ऐसा पडिये, तो नवरा असतो. अर्जुन आणि भगवान कृष्ण परमात्मा काम्यक वनामध्ये गेले आणि घोड्याचा खरारा करीत कृष्ण परमात्मा थांबले. आणि काम्यक वनच असं होतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर कामना निर्माण होते. सुंदर झरे वाहतात, फुलावरून येणारा वायू सुगंधित, वृक्षवेली अगदी डुलणाऱ्या हिरव्यागार. आणि अशा वातावरणामध्ये अर्जुन देव खरारा करतात घोड्याचा. घोड्याला धुतात. अर्जुनाचे घोडे धुतिली अनंते आणि संकटे बहुते निवारिली. म्हणून अर्जुन फिरत गेला आणि गेल्यानंतर लांब गेल्यानंतर त्याला आठवण झाली की जर सुभद्रा इथं असती तर. अशी आठवण झाल्याबरोबर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. भावाची अर्जुनाचा भाव कळला महाराज कृष्ण परमात्म्याला आणि घोडे धुण्याचं आणि खरारा करण्याचं काम थांबवलं. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुन जिथं होते तिथं मंद मंद पावलं टाकीत पाठीमागून आले. पैंजनाचा आवाज अर्जुनानं ओळखला. तुम्हाला एक कळण्यासाठी गोष्ट सांगतो. आपल्या पत्नीच्या पैंजनाचा आणि कंकणाचा आवाज पत्नीशी एकनिष्ठ असलेल्या नवऱ्याला कळतो. तिनं जसं पातिव्रत्यानं वागावं तसं यांनी सुद्धा पत्नीशी एकनिष्ठतेनं वागावं. आणि असा जर दोघा जणांचा समन्वय असेल तर तिच्या हातातल्या कंकणाचा आणि बांगड्याचा आवाज सुद्धा अंधारामध्ये ओळखू येतो की आपल्या पत्नीच्या कंकणाचा आवाज आहे म्हणून. इतकी तिच्या ठिकाणी असलेली निष्ठा असावी लागते. आणि अर्जुनानं ओळखलं, पैंजनाचा आवाज आला आणि सुभद्रा आली म्हणून पाहिलं. पाठीमागून वळून बघितल्याबरोबर सुभद्रेनं मुरका मोडला असा करतो. आणि मोडल्याबरोबर सुभद्रेला जवळ घेतलं आणि सांगितलं, सुभद्रे इकडं कुणीकडं तू आलीस? सुभद्रेनं हळूच असा गालाला चिमटा घेतला आणि सांगितलं, हो, पतिराजाच्या मनामध्ये काय चाललंय हे पत्नीला कळत नसतं. असं म्हणल्याबरोबर दोघा जणांची प्रेमाची वार्तालाप झाले. आणि सहज हातावरून हात फिरवीत असताना अर्जुनाच्या हातातली अंगठी बाहेर काढल्याबरोबर अर्जुनानं सांगितलं, तुझ्या बोटात घालू का? आणि मग ती तिच्या बोटामध्ये सुभद्रेच्या घातली. तेव्हापासून लग्नामध्ये अंगठी घालण्याची पद्धत निघाली. अंगठी घातल्यानंतर सुभद्रेनं सांगितलं, आता जास्त वेळ इथं थांबायचं नको बाई. दादाला जर कळालं ना कृष्णाला तर सगळा घोटाळा होऊन जाईल. हो, मी जाते आता. हो हो म्हणले, पटकन जा. आणि अर्जुनानं तिला वाट लावलं आणि निघून कृष्ण आपलं सुभद्रा गेल्यानंतर कृष्णानं रूप धारण केलं. अर्जुन आले आणि आल्यानंतर कृष्णानं
अर्जुनाकडे पाहायचं ना अर्जुनानं कृष्णाकडे पाहायचं. पाहिल्याबरोबर अर्जुनानं खाली अशी नजर टाकायची. रथामध्ये बसल्यानंतर रथ सुरू झाला आणि चालू झाल्याच्या नंतर हस्तिनापुराकडे रथ निघाल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं घोड्याला चाबूक हाणताना हातामधली बोटाची अंगठी अर्जुनाला दाखवायची आणि अर्जुनानं ती अंगठी पाहिल्याबरोबर काळजात चर व्हायचं. कस काय आली बो अंगठी? आणि पुन्हा म्हणायचं नाही 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 नाही, ही तर लग्नामध्ये आपण कानपिळणीला घातली होती. ही कृष्णाची अंगठी वेगळी, सुभद्रेची वेगळी. अशा द्विधा स्थितीमध्ये अर्जुन घरी आल्याच्या नंतर पळतच सुभद्रेच्या महालात गेले आणि सुभद्रेला जवळ घेतल्यानंतर सांगितलं, सुभद्रे काम्यक वनात आलीस तू आणि काय आनंद आला? ही म्हणली, वेडबीड लागलं का काय? येताना येरवाड्याहून आलात का ठाण्याहून? पागल सारखं बोलू नका. हो, द्रौपदी दिदीच्या कानावर ह्या गोष्टी गेल्या तर हो द्रौपदी म्हणते की काय हिडीस आहे, असं कसं? अगं अगं तू आली होतीस ना, तसं काही बोलू नका बाई. मी तुमचा गैरसमज झाल्यावर दिसतोय. मी आली नव्हते. अगं आले नव्हते म्हणजे तुला मी अंगठी दिली ना, बघा ना म्हणली माझ्या हातात आहे का? आणि अंगठी पाहिली तर तिच्या हातात नाही. अर्जुन म्हणतोय की मी तुझ्याशी प्रेमाचा आलाप केला आणि ती म्हणते नाही. सरते शेवटी संशय आला आणि कृष्ण भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर चोरून बघितल्यावर हातामध्ये अंगठी पाहिली आणि अर्जुनाच्या डोक्यामध्ये आलं की हे सुभद्रेचं रूप कृष्ण भगवान परमात्म्यानं धारण केलं. पायावरती डोकं ठेवलं आणि अर्जुन रडायला लागला. सांगितलं, देवा अरे नाते भुसवायचे, कर्म करायचंय तर कर, पण एवढं नीच पातळीचं कर्म का करतोस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धारावी ते इच्छा. म्हणून देवाचं नातं हे बायकोचं नातं असतं आणि भक्ताचं नातं हे पतिराजाचं नातं असतं. म्हणून तुम्हाला वाटत असलं तरी शबरी भिल्लीन स्त्री असून सुद्धा नवरा आणि रामचंद्र प्रभू एक पत्नी व्रताचे असून सुद्धा शबरी भिल्लिनीची बायको. म्हणून बायकोनं उष्ट खावं म्हणून भक्ती शास्त्राची वृत्ती करण्यासाठी शबरी भिल्लिनीचं रामचंद्र प्रभून उष्ट खाल्लं. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं त्या उष्ट्याचा महिमा वाढवण्यासाठी आणि भक्तासाठी किती प्रेम करतो भगवान परमात्मा हे सांगण्यासाठी ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय बिल्लनीची. त्यानंतर उष्ट कुणी खावं तर उष्ट महाराज बापानं मुलाचं खावं. कारण ज्ञानेश्वर महाराज लिहितात, बालक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. कारण बापाचा मुलगा म्हणजे पूर्ण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पूर्ण जेनेटिक्स, पूर्ण सेल्स आणि पूर्ण डीएनए बापाचे मुलामध्ये उतरलेले असतात. मुलगा म्हणजे बापच पत्नीच्या पोटी मुलाच्या रूपानं नवा जन्म घेत असतो महाराज. म्हणून शरीर भिन्न आहे पण शरीरातले सत्व आणि तत्व पूर्ण बापाचे मुलामध्ये उतरलेले असतात. म्हणून आपल्याकडं म्हण आहे, बाप तसा बेटा. हे वर्णन आहे. बापच मुलाच्या रूपानं बायकोच्या पोटी जन्म घेतो आणि नवा जन्म घेऊन बापच जीवन जगत असतो मुलाच्या रूपानं. म्हणून
मुलगा आणि बाप वेगळी भिन्नता नसल्यामुळं बापानं मुलाचं उष्ट खावं असं शास्त्र आहे. उष्ट खाण्यामध्ये बापानं मुलाचं उष्ट खाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही. म्हणून मुलाचं उष्ट बापानं खावं. भगवान परमात्म्याचं आणि भक्ताचं नातं बापाचं आणि लेकराचं नातं आहे महाराज. हो, भगवान परमात्मा आमचा बाप आहे महाराज. विठ्ठल आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. भगवान परमात्मा बाप असतो महाराज. म्हणून त्यांनी उष्ट खावं, म्हणून भक्ताचं उष्ट खाल्लं. त्यानंतर पुढची गोष्ट सांगतो. आईनं मुलाचं उष्ट खावं. देव भक्ताची आई असतो महाराज. एक एक विठाबाई आणि माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भगवान परमात्मा आईच्या रूपानं आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, प्रसवला विश्वतोचे खडी मोडी हेळा माते बाबा पुण्य संगे, खडी मोडी हेळा माते बाबा दुःख कोणावारे तुझा वाचो बाबा दुःख कोणावारे तुझा वाचो कोणावारे तुझा वाचो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची होय सकळ जाणता. भगवान परमात्मा प्रसवलेला आहे महाराज, व्यालेला आहे. आपुलीच आवडी धरोनी आप आपणा ते व्याली. म्हणून भगवान परमात्मा त्याच्या पोटातून आम्ही बाहेर पडलेले लेकर आहोत. म्हणून भक्ताला तो लेकरासारखी वागणूक देतो. देवानं आई व्हावं, माय व्हावं
आणि आपण त्याचं लेकरू व्हावं महाराज. म्हणजे मग लेकरासारखं प्रेम भगवान परमात्मा करीत असतो. आई उष्ट खाते, हो त्याचं खरकट खाते महाराज, आणि आईनं त्याचं खरकट खावं. तसं माझ्या भगवान परमात्म्याने तुमचं आमचं खरकट खाल्लं. कोणतं खरकट खाल्लं? माझी आम्हीपणाचा करुणी भराळ, उरले खावयाशी पैसला सकळ. आईसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासी न पुरे माझा भक्षिता खेळ. आता काय देऊ यासी नसता जवळी, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी. संचित प्रारब्ध तेही बक्षिले समूळी. आमचं कर्म उष्ट असलेलं म्हणून काल्याच्या माध्यमातून भगवान परमात्म्यांनी आमच्या कर्मामध्ये त्यांचं कर्म घालून, आमचं उष्ट कर्म त्याच्यामध्ये घालून भगवान परमात्म्यानं ते उष्ट खाल्लं. म्हणून भगवान परमात्मा आमचं उचिष्ट असलेलं कर्म खातो. म्हणून मातृत्वाची त्याच्या ठिकाणी असलेली भावना असल्यामुळं काय कारण आहे ते कारण मी सांगतो. हो, पतीचं उष्ट पत्नीनं खावं, देव भक्ताचं नातं पती पत्नीचं. तुम्हाला एक जाता जाता गोष्ट सांगतो. काही काही गोष्टी उष्ट्या आहेत, पण त्या आपल्याला उष्ट्या वाटत नाही. आपण उष्ट्या असल्या तरी वाटत नाहीत महाराज, मोठेपणानं खातो आपण. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मोहळाचा मध उष्ट आहे तो. त्या माश्या फुलाचा मकरंद सेवन करतात आणि पोटामध्ये तो मध घेतात, आणि मध घेतल्याच्या नंतर पोळ्यात आल्याच्या नंतर ती उलटी करतात. जसे पशु गाय म्हैस अगोदर खाते आणि त्यानंतर पोटातून बाहेर काढून ती बारीक रवंत करून पुन्हा दुसऱ्या जठरामध्ये ती घालते, तसं माशीला भगवंतानं देणगी दिलेली निसर्गानं सेवन केलेला मध बुंद बुंद ती माशीच्या पाया इतका बुंद बुंद मध जमा करते आणि पोटामध्ये दिवसभर घेतल्याच्या नंतर ती माशी स्वतः मध खात नाही आणि पोळ्यात आणून ती मध तिथं धारण करते आणि सगळ्या माश्या मिळून तिथं मध तयार करतात आणि आपल्यासारखा तिची उलटी खाण्यासाठी जातून मोहळ हलवतो आणि मग तो मध घरी आणतो आणि त्या माश्याची उलटी वकारी वांती लोक गोट घालू घालू करून सनाट हाणतेत महाराज. आणि औषधाला वापरतेत पुन्हा. हो, नव्हे नव्हे खोकला आल्यानंतर अगोदर मधाचं बोट तोंडामध्ये घालते. लहान लेकराला हो त्याला बोलता यावं म्हणून त्याला मध बोट हो जिभेवर चाकायला देते. आता ही माशीची उलटी आहे, माशीनं केलेली वकारी आहे, वांती आहे, पण ती माणसं प्रेमानं खातेत आणि उष्ट खाऊन सुद्धा वाटत नाही मी उष्ट खाणार आहे म्हणून. पुन्हा वरी अभिमानानं सांगतेत मी मध खातो. अरे मध काय खातो, उष्ट खातो सर. बरं जाऊ द्या, त्या मधाचं तुम्हाला नाही, आता सगळ्याच्याच नशिबाने मध मिळत नाही. आता काही काही लोक त्याच्यामध्ये पाक घालून येतात काकवी. जाऊ द्या, तुम्ही कधी गुराळ घरी गेला असाल तर, गुराळ घरी म्हणजे रसवंतीला गुराळ म्हणते तर आपल्या भागामध्ये, ते गुराळ नाही, जिथं गुळ तयार होतो त्या गुराळ घरी जा. मग ती कलई असते, कलई मोठी, ती कलई ती गुळाला पाकाला आल्याच्या नंतर तिचा वास येतो आणि मैल मैल वास जातो. आणि पूर्वीच्या काळातले माणसं कुणाकडे गुराळ असलं
आणि पाकाला कढई आली की आपोआप माणसं जमा व्हायची आणि मग ती कढई वाफा असायचा, त्याला वऱ्या म्हणायची. त्या वऱ्यामध्ये ती कढई उलथायची आणि फावडीनं सगळं गुळ वडून घ्यायचा आणि वडून घेतल्याच्या नंतर थोडा तो गरम गरम गुळ थोडासा शीतळ झाला आणि त्याच्यावर साई आली की तिथं गेलेले जे पाहुणे रावळे असतात ते त्या वाफ्यामध्ये बोट घालतात असे आणि असे चाटून खातात आणि ते चाटलेलं बोट थोक्याचं पुन्हा त्याच्यातच बुडवितात आणि पुन्हा चाटतात. आणि असा गुळ उष्टा असलेला महाराजाला चालतो. त्याच्या पुढे द्रोणात आणूनच ठेवलेला असतो. उष्ट्या हान गुळवणी. आणि महाराज मी जरा थोडासा घासा कोरडा पडला की लगेच गुळाला हात पुढे करतो आणि ते लगेच गुळ देतो. असं त्याच्यासाठी सेपरेट बसविलेला महाराजाला उष्ट खाऊ घालण्यासाठी सेपरेट बसविलेला गडी. गुळ हा दुसऱ्याचा उष्ट असतो, सगळ्या जणांचा, गावातल्या लोकांचा. जे कधी तोंड धुत नाहीत आणि जे कधी प्रशय करीत नाहीत अशा माणसाच्या दाताचा सुगंध त्या गुळा. आणि त्या गुळाची पुरणपोळी लोक देवाला नैवेद्य दाखवून वरपू हाणतात महाराजांची. पुरणपोळी झाली की वारपायची, आमटीनं त्या गुळवण्यानं सटकावून हाणायची. महाराष्ट्राचं खाद्य पदार्थामध्ये मुख्य जर खाद्य कोणतं असेल तर पुरणपोळी. अशी पुरणपोळी खातेतच. गुळाची असेल तर फार चांगली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट उष्ट्याची सांगतो तुम्हाला. दूध हे देवाच्या नैवेद्याला चालतं. ज्ञानोबरायनं अगा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड असं म्हटलेलं आहे. पण ते दूध वासराचं उष्ट असतं. वासरू त्या गाईच्या काशेला लागल्याच्या नंतर त्या वासरानं सड चागळायला सुरुवात केल्याच्या नंतर ते सड असं फुगलं, काशेमध्ये दूध आलं की काही पठ्ठे इतके इमानदार असते की त्याच्यामध्ये दूध आलं की ते वासराला पिऊन देतच नाहीत. त्याला लगेच आकडून खुंट्याला बांधते. ते बी बिचार नरड्यावरती फाशी बसेपर्यंत वड घेत. आणि मग ह्या दूध काढणाऱ्या माणसाला ते वासरू खूप मोठा आशीर्वाद देत की माझ्या सख्या आईचं दूध मला न पिऊ देणाऱ्या भल्या माणसा, तुझं कोट कल्याण होईल. येल मांडवाला जाईल आणि 5चे 25 होऊन मांडव मोडून जाईल. त्याच्या आईचं त्याला दूध न पिऊ देणारी माणसं आहेत महाराज. काही फार पठ्ठे. एक जणाने तास काशेला वासरू लावलं आणि त्या सडामध्ये काशेमध्ये दूध आलं की आकडून लगेच बांधलं. बांधल्याबरोबर त्या वासराच्या तोंडातला फेस खाली गळायला लागला आणि खाली गळायला लागल्याच्या नंतर तिथून 2 मुंबईवरून आलेले माणसं चालले होते. आता मुंबईच्या माणसानं विचारलं, बघ ना म्हणले किती दूध गळायला लागले वासराच्या तोंडातून. दुसरा त्याच्यातला सिनियर बुद्धिमान होता. त्याने सांगितलं, गाढव आहेस का काय? वासराच्या तोंडातून कुठं दूध गळत असतं का? आणि मग तुला माहिती का कुठून गळतं? आणि मग ते काय गळायला लागले? त्यांनी सांगितलं, ते दूध गळत नाही, ते वासरू कोलगेटनं दात घासतंय. महाराज त्याचं खूप मोठं वासराचं उष्ट दूध असतं, पण त्या दुधाचा नैवेद्य दिला जातो. पुन्हा जे माणसं चहा पित नाहीत त्यांना कापी, जे चहा पित नाहीत त्यांना कापी,
आणि ज्यांना कापी बी चालत नाही त्यांना जणू आता मरायला आले तर मग दूध, आणि ते बी दूध माणसं काय देतात महाराज ते, हो काही काही तर असं पाणीदार दूध देते, पाणीदार. फार दुधाचे प्रकार आहेत. मी आपल्याला दुधावर आलेलो नाही म्हणून मी सांगत नाही. खूप मोठ्या गोष्टी आहेत महाराज. दूध हे वासराचं उष्ट असतं पण आपल्याला त्याचं काही वाटत नाही. त्यानंतर पुन्हा उष्टी गोष्ट सांगतो तुम्हाला. हो, गावाला जर नदी वाहत असली तर वरच्या गावचे लोक नदीमध्ये काय काय करतात. आता हे कीर्तनच सांगण्याची गरज नाही. काही गावाला तर सकाळच्या पारी हे नेहण्याची पद्धतच नसते महाराज. सकाळीच ते नदीच्या कडेला काम उरकून तिकडूनच खांगाळून येतात त्या, आणि त्याचं वाहिलेलं दूध आपलं पाणी खालचे लोक तीर्थ घेतात महाराज. तीर्थ घेतात. वरचे लोक कपडे धुतात, काही काही पठ्ठे दात घासतात आणि त्याचा हो हो गुळणी नदीमध्ये टाकतात. पण शास्त्र असं आहे की गंगा ही मुख आहे आणि गंगेच्या मुखामध्ये प्रातर्विधी केल्याच्या नंतर विष्ठा धुवू नये, गंगेमध्ये खरकट टाकू नये, प्रदूषित करू नये, त्याच्यामध्ये गुळणी करू नये, त्याच्यामध्ये आंघोळ करू नये, साचलेल्या पाण्यात तर बिलकुल आंघोळ करू नये, कपडे धुवू नये. आंघोळ करायची असली तर बकेटनं पाणी घ्यायचं आणि बाजूला जाऊन आंघोळ करायची, असं शास्त्र आहे. प्रदूषित पाणी करायचं नाही. परंतु वरच्या गावचे लोक कदर करीत नाही आणि खालच्या गावचे लोक तीर्थ घेतल्याशिवाय राहत नाही. हो, मी खोटं बोलत नाही महाराज तुम्हाला. आपली इंद्रायणी माता वाहते आळंदीला. तुम्हाला कल्पना नसेल आणि ह्या विद्यार्थ्यालाही कल्पना नसेल. आळंदीत राहत असले तरी परंतु आळंदीमध्ये जे घाट बांधलेले आहेत, अलीकडच्या कडीनं पलीकडच्या कडीनं घाट बांधलेले आहेत, हे घाट विश्वनाथराव कराड यांनी बांधलेले घाट आहेत. शासनाचा पैसाने त्यांच्या MIT कॉलेजच्या MIT कॉलेजच्या माध्यमातून ते घाट बांधले. कशा करता घाट बांधले तर महाराज त्यांच्या मातोश्री आणि विश्वनाथराव कराड स्नानाला आले आणि त्यांची ज्ञानेश्वर महाराजावरती फार श्रद्धा म्हणून त्यांनी स्नान केलं आणि त्यांच्या आईनं पाण्यामध्ये हात घातला आणि तीर्थ म्हणून प्यायला सुरुवात केल्यावर त्याच्यात हातात विष्ठा आली. आल्याबरोबर विश्वनाथरावने सांगितलं की आई पाणी टाकून देते, विष्ठा आहे त्याच्यात. सांगितलं बाळा हे तुला कळायचं नाही, विष्ठा जरी असली तरी माझ्या परीक्षेचा दिवस आहे. हे तीर्थ आहे आणि त्या तीर्थाला नाही म्हणायचं नाही. मी तीर्थ म्हणून घेतलंय. विष्ठे सगळं त्यांनी सेवन केलं महाराज. आणि विश्वनाथराव कराडांच्या मनामध्ये आलं की माझ्या आईला या तीर्थाच्या नावाखाली विष्ठा प्यावी लागली, म्हणून त्यांनी चंग बांधला आणि घाट बांधले महाराज. इंद्रायणीला घाट बांधले, देहूला घाट बांधले. शासनाच्या वतीनं पैसे जेवढे मिळतील तेवढे, समाजाच्या वतीनं मिळतील तेवढे, आणि त्याच्यामध्ये आपले पैसे घालून पुण्यामध्ये मायर्स MIT कॉलेज आहे त्या कॉलेजचे अध्यक्ष असलेले विश्वनाथराव कराड त्यांनी ते घाट बांधले आणि प्रदूषित मुक्त इंद्रायणी माता करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून तीर्थ हे उष्ट असतं, उष्ट, पण आपण त्या तीर्थाला उष्ट मानित नाही. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. आपण या ठिकाणी सगळे कीर्तनाला बसलेलो आहोत. बारकाव्यानं विचार करा. तुमच्या आमच्या नाकातून श्वासोच्छवास बाहेर पडतो. तो बाहेर पडलेला श्वास परत दुसऱ्या माणसाच्या नाकामध्ये जातो आणि गर्दीमध्ये बसल्यानंतर एकमेकाचा श्वास एकमेकामध्ये जातो आणि माणसाला त्या हवेचं उचिष्ट सेवन करावं लागतं.
कधी कधी गर्दीमध्ये बसल्यानंतर प्रदूषित वायू बाहेर पडतो आणि तो पडलेला वायू नाकामध्ये जातो, आपल्या लक्षात येत नाही. त्याची थोडीशी शक्ती कमी झाल्यानंतर तो ग्रहण करतो. उशिष्ट सेवन केल्यासारखं आपल्याला कल्पना नाही या गोष्टीची. खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील, खूप गोष्टी सांगता येतील. त्या पद्धतीनं कधी कधी उष्ट सेवन केलं तरी सुद्धा ते उष्ट वाटत नाही. त्याच पद्धतीनं आपण देवाला नैवेद्य दाखवतो. देवाने तो नैवेद्य खाऊ नाही तर नाही खाऊ, मी मगाशी सांगितलं, ज्याच्या नावानं ताट केलं ते उष्ट होतं. देवाच्या समोर नेऊन नैवेद्य दाखवल्यानंतर तो देवाचा उष्ट नैवेद्य होतो. पण देवाचा उष्ट नैवेद्य झालेला आपण खातो, कारण देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाचा प्रसाद आपल्याला खायला हरकत नाही. म्हणून भक्त हे देव असतात आणि देव हा भक्त असतो. अजून मी लक्षपूर्वक ऐका. आपण देवाला देव समजतो आणि आपल्याला भक्त समजतो, पण देव तसं नाही. भक्ताला देव समजतो आणि देव स्वतःला भक्त समजतो. म्हणून भक्ताचा उष्ट देवानं खाल्लं तरी दोष नाही. म्हणून शास्त्रामध्ये सुश्रुत नावाचे एक आयुर्वेदाचे उच्च कोटीतले आयुर्वेदाचार्य झाले. त्यांनी 30,000 फंडे माणसाच्या रोगाबद्दल लिहून ठेवलेले आहेत आणि एवढा तपश्चर्या करणारा सुश्रुत होता. अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह असे मिळून 2 ग्रंथ लिहिले सुश्रुतानं. त्या सुश्रुताची एवढी मोठी ख्याती होती की त्यांनी वनस्पती बोलवायची आणि त्या वनस्पतीला बोलायला लावायचं. त्या वनस्पतीची ताकद काय आहे त्या वनस्पतीनं सांगायची, त्यांनी त्याच्यावरती संस्कृत मध्ये लिहून ठेवायचं. रोगाला प्रत्यक्ष बोलवायचं, रोग बोलायचा. मी माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर काय काय करणार, त्याची लक्षणं काय असणार आणि त्याच्यावर कोणत्या वनस्पतीचा प्रभाव होणार, म्हणून रोगाचं लिहून घ्यायचं आणि त्यांनी लिहून ठेवायचं. असे 30,000 फंडे लिहून ठेवले. त्याला सुश्रुतानं, जसं नारदाचं नारद भक्ती सूत्र आहे, शांडिल्याचं सूत्र आहे, तसं महाराज आयुर्वेदाचं सूत्र लिहून ठेवलं सुश्रुतानं. एवढा मोठा माणूस होता की आखाती राष्ट्रामध्ये एका राजाचं पोट दुखायला लागलं आणि त्याचं पोट कशानंच राहिना. म्हणून त्यांनी जगामध्ये प्रसिद्धी दिली की माझं पोट जो कुणी दुखायचं राहील त्याला मी अर्ध राज्य देईन. पण आखाती राष्ट्रामध्ये त्याचं पोट शाम्य करण्याकरता, रोग दुरुस्त करण्याकरता कुणी मिळाला नाही. ही बातमी सुश्रुताला कळाल्यानंतर सुश्रुतानं इथून 3 वनस्पती घेतल्या, कुंडीमध्ये लावल्या आणि त्या वनस्पती घेऊन जहाजानं 6 महिने ती आखाती राष्ट्रात जहाज जायला लागलं. तिथं उतरले, डोक्यावर त्या 3 वनस्पतीच्या कुंड्या घेतल्या, तुळशी वृंदावनासारख्या राजाजवळ गेले आणि गेल्यानंतर राजाकडे पाहिलं, नाडी परीक्षा केली आणि राजाच्या पोटामध्ये काय आहे हे ओळखलं आणि एक वनस्पतीचा काडी काढली आणि इथून त्या वनस्पतीचा रस त्या काडीनं पोटाला लावला आणि महाराज पोट फाटलं पूर्णपणे. वनस्पती शास्त्र एवढं मोठं आहे की नुसता रुचिक लावल्याबरोबर ही कातडी फाटते. एक वनस्पती होंगायला दिली आणि त्याला भूल आली. एक वनस्पतीची काडी वडली आणि पोट फाटलं. मध्ये त्यांनी ऑपरेशन केलं आणि नंतर एक वनस्पतीचा रस लावला आणि जशाला तसं पोट एका क्षणामध्ये महाराज मिटलं. जशी सुसेन डॉक्टरांना वनस्पती टाकावी आणि रक्ताभिसरण संस्था खलास झालेली लक्ष्मणाची हृदय तयार व्हावं, तितकं सुश्रुतानं करून दाखवलं आणि राजाला पुन्हा ती वनस्पती हुंगायला दिल्याबरोबर तो शुद्धीवर आला आणि पोट दुखायचं शांत झाल्याबरोबर त्या राजानं रडायला सुरुवात केली आणि सांगितलं, सुश्रुता
हे पूर्ण राज्य तुला देतो आणि तुझ्या पायाची मी सेवा करतो, पण तू इथे राहा. सांगितलं नाही, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादापी घरी असे. माझ्या भारताचं तत्वज्ञान किती मोठं आहे हे सांगण्याकरता तुमच्यापर्यंत आलो मी. इथं राहण्यासाठी नाही, मला माझ्याच देशातल्या लोकांची सेवा करायची, माझ्याच देशातल्या. आणि प्लेगची साथ आली, त्या प्लेगच्या साथीमध्ये एका पेशंटला औषध देता देता त्यांना 8-8 दिवस 15-15 दिवस अन्न खायला मिळत नसे. एखाद्या वनस्पतीचं पान खायचं आणि स्वतःची भूक भागवायची, पण पेशंटची सेवा शुश्रुतानं करायची. आणि असं करता करता जाता जाता रस्त्यानं नारद भेटले आणि नारदाच्या हातामध्ये एक कागदाची पुळचुंडी होती. नारदाच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, महर्षी कुणीकडे येणं केलं, काय वार्ता काय? काही नाही म्हणले. भगवान परमात्म्याने, विष्णू भगवान परमात्म्याने स्वर्गामध्ये जनगणना करायची सांगितली, भक्ताची यादी. सुश्रुतानं सांगितलं, कशासाठी? काही शासकीय पगार चालू करायचा आहे का महाराजांना? यादी कशासाठी? नाही म्हणले, कशासाठी मला माहित नाही, पण देवानं सांगितलं भक्ताची यादी करा, म्हणून मी यादी करतो. सुश्रुतानं सांगितलं, बघू द्या इकडं आमच्या भागात कोण कोण भक्त आहेत, त्या भक्ताचं मला दर्शन जरी घडलं तरी मला खूप झालं, म्हणून बघू द्या म्हणल्याबरोबर यादी पाहिली आणि मोठमोठाल्या भक्ताच्या याद्या होत्या. त्याच्यामध्ये नमस्कार केला आणि सुश्रुत म्हणले, मला पेशंटच्या सेवेच्या मुळे मला भक्ती करायला वेळ नाही, मला पंढरपूरला जायला वेळ नाही, कीर्तन करायला ऐकायला वेळ नाही, भजन करायला काकडा म्हणायला वेळ नाही कुठल्या प्रकारचा. मी रात्रंदिवस पेशंटची सेवा करतो, पण कोणत्या भक्ताचं दर्शन घ्यावं वेळ मिळाला तर, म्हणून यादी पाहिली. नारद निघून गेल्यानंतर 10-12 वर्षानंतर पुन्हा एक कागदाची पुळचुंडी दिसली. नारदाला विचारलं, अजून भक्ताची गणना झाली नाही का? नारदानं सांगितलं, नाहीये, भक्ताची गणना पहिल्यांदाच झाली. मग आता कशाची गणना आहे? सांगितलं, पहिला देवाची भक्ती करणाऱ्या भक्ताची यादी होती, पण आता तसं नाही, देव ज्या भक्ताची पूजा करतो त्याची यादी होती. बापरे, देव सुद्धा भक्ताची पूजा करतो? हो, वाव, हे तर भक्तापेक्षा मोठे भक्त झाले. बघू द्या, अशा लोकांचा नुसता वारा जरी आमच्या अंगावरती आला तरी आमचं शरीर पवित्र होईल. बघू द्या इकडं. आणि बघू द्या म्हणल्याबरोबर महाराज यादी घेतली सुश्रुतानं, आणि त्या यादीमध्ये पहिल्या नंबरला नाव होतं सुश्रुताचं. पहिल्या नंबरला नाव, यत करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्येषि कौंते यत पुरुषो मदर्पणम. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. अशी सेवा ज्याची असेल देव त्याची सेवा करीत असतो. म्हणून देवाच्या देव्हाऱ्यावरती सगळे पुंडलिकासारखे, हनुमंतरायासारखे, गरुडासारखे भक्त असतात आणि त्याची पूजा देव करतात महाराज. म्हणून मी सांगतो काय, की जे देव ज्याची पूजा करतो, देव म्हणून त्या भक्ताचं उष्ट खायला हरकत नाही. म्हणून शबरी ही देवाची देव आहे आणि देव तिचा भक्त असल्यामुळं शबरीचं उष्ट खाल्लं. म्हणून माझ्या तुकोबारांनी हे जगाला माहिती होण्यासाठी आणि देवाचं नातं कळण्यासाठी ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय वेल्लानीची. देवाला काही गोष्टी मिळत नाहीत, त्याच्यापैकी दुसरी एक गोष्ट सांगतो, उष्ट खावं, पण कधी खावं तर तुम्हाला एक चिंतन सांगतो. जर आपला प्राण चाललेला असेल तर प्राण वाचवण्यासाठी उष्ट खायला हरकत नाही. आतोनात भूक लागलेली असेल आणि आता चक्कर येऊन जर पडून जर त्याचा मृत्यू व्हायला लागला असेल तर कुणाची बी भाकरी असेल तरी खावी, उष्टी असेल तरी खावी. तिथं कुठल्याही प्रकारचा दोष नाही.
म्हणजे आपत्कालीन धर्म सांभाळण्यासाठी उष्ट खावं असा त्याचा अर्थ आहे. भगवान परमात्म्याला दुसरी गोष्ट, दुष्काळ पडलेला असेल आणि दुष्काळामध्ये जर अन्न मिळत नसेल तर कुणाचंही अन्न मिळालं तरी खावं. म्हणून विश्वामित्रानं अंत्यजाच्या घरचं, दलिताच्या घरचं, मेलेल्या कुत्र्याच्या टंगडीचं मांस खाल्लं. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी लिहिलं, वरल्या अळीस एक नवल घडले, एका पुरुषाने कुत्रे खादले. नवल मोठे जाना कानोबा, नवल मोठे जाना. आपत्कालीन धर्म सांभाळावा लागतो. तसा देवाला दुष्काळ पडलेला आणि देवाला भूक लागलेली. किती भूक लागली. आमच्या माता भगिनी आपल्याला भोजन घालतात महाराज. पहाटच्या 4 वाजल्यापासून नवऱ्याला भोजन घालायचंय म्हणून महाराज सासऱ्याला भोजन घालायचंय, पाहुण्याला भोजन घालायचंय म्हणून उत्साहित होऊन आंघोळ करून स्वतः चहा सुद्धा नाश्ता न करता त्या स्वयंपाक करतात आणि पाहुण्याला भोजन घालतात. आले पाहुणे जीव घाल, आले पाहुणे जीव घाल. सरते शेवटी त्यांना 2 वाजतेत महाराज. आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, जितक्या मोठ्या घरच्या स्त्रिया असत्या तितकं उशिरा जीवन मिळतं. कारण पाहुण्या रावळ्याची येणाराची वर्दळ खूप मोठी. हात धुवा लागतो आणि त्यांना पाणी द्यावं लागतं आणि मग त्या जगाला भोजन घालतात पण त्या उपाशी असतात. म्हणून शास्त्र असं, ज्या घरामध्ये स्त्रियांची कदर होते आणि ताटाला ताट मांडून जी स्त्री नवऱ्याच्या बरोबर सासऱ्याच्या बरोबर जेवते त्या घरामध्ये धर्म सांभाळला जातो महाराज. शास्त्र असं आहे. म्हणून पुढे सांगतो, भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला खाऊ घालतो, पण त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही खाऊ घालीत नाहीत महाराज. कुणीच खाऊ घालीत नाही. मग भगवान परमात्म्याला खाऊ घालणारा पट्ट्या, म्हणून मी मगाशी सांगितलं, कृतयुगाच्या ठिकाणी बळीराजानं खाऊ घातलं, त्रेतायुगाच्या ठिकाणी शबरीनं खाऊ घातलं म्हणून बोर का खाऊन व्हायना परंतु वेळ घालवली. द्वापार युगाच्या ठिकाणी महाराज जरा 2-3 वेळेस खायला मिळालं, गोपाळांच्या घरी खायला मिळालं. तसंच भगवान परमात्म्याला द्रौपदीचं भाजीचं पान खाऊन उपवास सोडावा लागला. त्यानंतर विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या, विदुराच्या घरच्या केळाचे साल्टे खाल्ले महाराज भगवान परमात्म्याने. आणि त्याच्यानंतर खायला मिळालं नाही ते नामदेवरायने खाऊ घातलं. आणि नामदेवरायने खाऊ घातल्यानंतर 300-400 वर्ष देवाला खायला मिळालं नाही. ते देहूमध्ये माझ्या तुकोबरायनं कन्या खाऊ घातल्या महाराज. दरदरीत पाण्या माझी रांधी हेल्या कन्या. मुठभर कन्याने भांडावर पाणी ठेवलं आणि मग भगवान परमात्म्याला वाढलं तर या कणीची त्या कणीची भेट नाही. त्यावेळेस देवानं महाराज हाताचं द्रोण केलं आणि दुसऱ्या दोन्ही हातानं तुकोबरायच्या कन्या खाल्ल्या. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. आणि खरं सांगतो, तुकोबरायच्या नंतर भगवान परमात्मा अजून उपवासी आहेत. त्या भगवान परमात्म्याला दुष्काळ पडलेला आहे, भुकेलेला आहे, म्हणून भगवान परमात्मा उष्ट सुद्धा खायला तयार आहे पण घालणारा नाहीये. स्वयंपाक तो करतोय, भरण पोषण तो करतोय. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, त्यावर उगवती पिंपळ वट. ते कोण हानितो बोट, पाणी कोण घालितो, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. तो भगवान परमात्मा आम्हाला देतो पण त्या भगवंताला खायला मिळत नाही महाराज. म्हणून त्या भगवंताला खायला मिळावं म्हणून माझ्या तुकोबरांनी सांगितलं की महाराष्ट्रात एखादा पठ्या निर्माण व्हावा आणि त्यांनी भगवंताला साथ घालून खायला ये म्हणावं आणि त्या भगवंतानं खावं. म्हणून त्याला मिळत नाही म्हणून भगवान परमात्म्याने भक्ताच्या घरचं उष्ट खाल्लं महाराज.
म्हणून माझ्या तुकोबराईने भगवान परमात्म्याच्या खाण्याची गोष्ट काढली का तर तो इतका प्रेमळ आहे, इतका भुकेलेला आहे आणि दुष्काळामध्ये तो हापापलेला आहे म्हणून त्याला खायला मिळत नाही, म्हणून त्याच्या दुष्काळाचं भुकेचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या प्रेमाचा भुकेला 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 आजचे दुष्काळ दयाला आजचे दुष्काळ दयाला प्रेमाचा भुकेला घोर प्रेमाचा भुकेला, त्याला भूक लागली म्हणून तो भुकेला असल्यामुळे खातो महाराज, काही बी खातो, काय काय खातो, कशा कशा पद्धतीनं खातो. 2 तासानं व्याख्यान संपणारी गोष्ट नाही महाराज ही, कारण भगवान परमात्म्याचं खाणं खूप मोठं आहे आणि खूप कमी आहे. म्हणून त्यांनी काय खाल्लं महाराज, तर कुणाचं खाल्लं तर फक्त उच्च वर्णीयाचं एकदाच खाल्लं, पोहे सुदाम देवाची आणि फक्के मारी कोरडेची. असे त्यांनी फक्के मारले, कोरडं खाल्लं, त्यांनी वल्याची सुद्धा अपेक्षा केली नाही आणि खाल्लं महाराज त्या भगवान परमात्म्यानं. सुदाम देवाच्या नंतर तुकोबराईनं खाऊ घातलं, तुकोबराईच्या नंतर त्याला कोणी खाऊ घालणारा नाही. म्हणून कोण कहते है भगवान खाते नहीं, कोई कहते है भगवान खाते नहीं, मगर नामदेव जी के जैसे तुम खिलाते नहीं. म्हणून भगवान खात नाहीत. आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे खात नाही म्हणून दाखवतो. त्यांनी जर खायला सुरुवात केली तर आपण अजिबात तिकडं तुकडा सुद्धा जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचे महाराज भगवान परमात्मा खातोय महाराज. सगळ्या गोष्टी प्रारब्ध कर्म खातो सगळं. तुकोबराईच्या हातचं भगवान परमात्म्याने खाल्लं म्हणून ही कीर्ती चिंचवडला, चिंचवडला गणपतीला माहिती झाली महाराज. आणि तुकोबराई तिथून जात असताना मग घटना घडली की तुकोबराईच्या हातचं खावं म्हणून गणपती पावन होण्यासाठी तुकोबराईच्या हातचं भुकेलेला गणपती. तिथं तुकोबराई गेल्यानंतर चिंतामणी देवाला सांगितलं की तुम्ही भोजन वाढलेलं आहे तर गणपतीला एक ताट वाढा. चिंतामणी देवा गणपतीशी अना करवावे भोजना तुझे पात्री. पण त्याला गणपती प्रसन्न होते, रिद्धिसिद्धी प्रसन्न होत्या. पण तुकोबराई जवळ आल्यामुळं गणपती, तुकोबराईची भक्ती होती पारमार्थिक म्हणून गणपती जवळ आले होते. आणि मग खूप वेळ झाला, सकाळी 9 वाजता अन्न वाढलेलं, दुपारचे 3 वाजले, शिळं झालं अन्न. त्यावेळेस तुकोबराईने ब्राह्मणाला सांगितलं, तो मोरयाला बोलवा, तुमच्या चिंतामणी देवा मोरयाला बोलवा जेवायला, पण येत नाहीत. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण वैसले बोलवा, नाहीत बोलवता येत. मग ब्राह्मणांनी सांगितलं की तुकोबराईच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं आमच्या लक्षात आलं तुकोबराय तुमची भक्ती मोठी आणि तुमच्या भक्तीच्या पुढे आमची भक्ती लहान पडली. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो, म्हणून त्याच्याकरता आम्ही बोलू शकत नाही, तुमची ताकद असली तर बोलवा. आणि तुकोबराईनं गणपतीची ओळख नसताना सुद्धा गणपतीला एवढं हायसं वाटलं की पांडुरंगाला जीव घातलंय, मला बी तुकोबराई घालतील. म्हणून गणपतीला नुसतं सांगितलं, या देवा देवा तुका म्हणे देवा तुमच्या प्रसादे आणि मोरया ते भोजनाशी.
आणि या म्हणल्याबरोबर पांढरी शुभ्र मूर्ती येऊन बसली आणि ताटात वाढलेलं सगळं अन्न गणपतीनं खाऊन टाकलं. तुकाराम महाराजांनी गणेशाला भोजन घातलं, तुकाराम महाराजांनी मारुतीरायला भोजन घातलं, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला भोजन घातलं. विश्वाचा व्यापक असलेला, विश्वाचं भरण पोषण करणाऱ्याला खाऊ घातलं महाराज. तुकाराम महाराजांनी सगळ्याचा आराध्य दैवत पूजक असलेला जो गणपती त्याला तुकोबाराने खाऊ घातलं. म्हणून तुकोबारायला देवाचं खाणं माहिती होतं. म्हणून देव कशासाठी उष्ट सुद्धा खातो, तर त्याचं कारण आहे की देव भक्ताचं मोठेपण करण्यासाठी, स्वतःला भक्ती होण्यासाठी आणि देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उष्ट खातो. म्हणून त्याच्याकरता पोहे सुदाम देवाची, भक्ती मारी कोरड्याची. आणि तो भगवान परमात्मा थोडं आहे, कमी आहे, जास्त आहे असं काही मानित नाही महाराज. भाजीच्या पानानं, तेवी हरभऱ्याच्या भाजीच्या पानानं द्रौपदीकडे संतुष्ट झाला भगवान परमात्मा. हे तुकोबारायला माहिती असल्यामुळं तुम्हाला जास्तच घालावं असं काही नाही, तर तुम्ही थोडं जरी असलं तरी भक्तीनं घाला आणि भगवंताला भोजन घातल्यानंतर त्या भोजनाची तृप्ती पहा. जाता जाता एक गोष्ट सांगतो. आईनं लेकराला पाजल्याच्या नंतर लेकराला जर भूक लागली तर लेकराला लागलेली भूक ही आईलाच लागत असते. आणि आईला लागलेली भूक महाराज ती आईचीच. आई त्या लेकराला पाजून तिची भूक शांत होते. म्हणून लेकराला पाजल्यानंतर त्याच्या गालावरचं दूध पुसून एक मुका घेऊन तिनं जर पाळण्यामध्ये लेकराला टाकलं तरी एकच गोष्ट पहा, लेकरू पिऊन जेवढा आनंदी असतं त्याच्यापेक्षा हजारो पटीनं पाजून आई आनंदी असते. तसं भक्ताला जीव घातल्याच्या, भक्तांनी देवाला जीव घातल्याच्या नंतर महाराज भक्त बी देव बी आदाशाप्रमाणे खातो आणि भक्ताच्या घरचं खाल्ल्यानंतर ढेकर देतो आणि संतुष्ट होतो की मला माझ्या भक्तानं खाऊ घातलं. आणि मग त्या भक्ताचा सुद्धा आनंद द्विगुणित होतो. म्हणून तो थोडा आहे का जास्त आहे हे भावनेच्या पुढे पाहत नाही. हे शेवटच्या चरणात अथवा नमने उतीर्थ अथवा